नाणार बॉक्साईट प्रकल्पाची 7 सप्टेंबरला जनसुनावणी आहे। नाणार परिसरातील 144.95 हेक्टर क्षेत्रावर बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती आहे। प्रकल्पाला रत्नागिरीतील स्थानिकांनी विरोध केलाय। प्रतिनिधी योगेश बांडागळे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतात। योगेश, काय नेमकं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे? रिद्धी, नक्कीच आपण जर बघितलं तर कोकणामधली जी शेती असेल किंवा इथली आंबा बागायत असेल किंवा इथलं नैसर्गिक वातावरण असेल किंवा पर्यटन असेल, त्याचा विचार न करता सातत्यानं पर्यावरणाला घातक ठरतील असे प्रकल्प या ठिकाणी आणले जात आहेत। आपण जर याच्या आधी बघितलं तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असेल किंवा नुकताच येणारा रिफायनरी प्रकल्प असेल, सातत्यानं असे प्रकल्प येत आहेत आणि त्याला इथली जी स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून विरोध होतोय। त्याचप्रमाणे आता जो प्रस्तावित नाणार आणि सागवे या भागामध्ये राजापूरच्या 1144.95 हेक्टरवर जो बॉक्साईट प्रकल्प येतोय त्यालाही इथल्या स्थानिकांचा विरोध आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की इथलं जे पर्यावरण आहे किंवा पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहे, जिथली शेती आहे किंवा आंबा काजू बागायत असेल, ती या बॉक्साईट प्रकल्पामुळे कुठेतरी बाधित होईल आणि त्याचा परिणाम या इथल्या बागायतीवर आणि शेतीवर होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आपण जर मागच्या वेळी रिद्धी बघितलं तर जनसुनावणी झाली होती, पण त्याला प्रचंड असा विरोध झाला होता, प्रखर विरोध झाला होता आणि आता पुन्हा एकदा 7 सप्टेंबर रोजी प्रशासनाने जनसुनावणी जाहीर केलेली आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी विरोधाची जी धार आहे ती तीव्र होण्याची शक्यता आहे। स्थानिकांचं एवढंच म्हणणं आहे की पर्यावरण पूरक जे उद्योग असतील, कारखाने असतील, प्रकल्प असतील ते कोकणामध्ये आणा, अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी योगेश।